नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे आणि ते म्हणजे मित्रांनो अखेर पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आजपासून वाटपास सुरुवात झाली आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक विमा वाटप सुरुवात झाले आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक विमा 2022 या आधी मिळालेल्या रुपये 232 कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे 3000 शेतकऱ्यांचा सुमारे 300 कोटी पीक विमा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उर्वरित 6 मंडळांसाठी पीक विमा कंपनीकडे रुपये 50 कोटी जमा झाले असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात ही झाली आहे। आणि हे उर्वरित 6 महसूल मंडळे आहेत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित 6 मंडळांसाठी पीक विमा कंपनीकडे रुपये 50 कोटी हे जमा झालेले असून शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच मित्रांनो मागे खरीप 2022 मधील नुकसान अनुज्ञेय भरपाईपासून वंचित राहिलेल्या उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम पुढील आठवड्यापर्यंत विमा कंपन्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याबाबत सुद्धा सांगण्यात आले होते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार आता पीक विमा 2022 या आधी मिळालेल्या रुपये 232 कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे 3000 शेतकऱ्यांचा सुमारे 300 कोटी पीक विमा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पीक विमा जमा झाल्याबाबत शेतकऱ्यांना अशा प्रकारे SMS सुद्धा आलेले आहेत। तर अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित 6 महसूल मंडळांमधील पीक विमा 2022 कंपनीकडे रुपये 50 कोटी जमा झाले असून आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच मित्रांनो ज्या मंडळांमध्ये अद्याप पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आता त्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा हा मिळणार आहे।